आपण एकत्र आलेला आहात, महाराष्ट्राला आनंद झाला, मराठी माणूस एकवटला. पण भारतीय जनता पक्षाचे सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात आपल्या युतीविषयी, ही करप्शन आणि कन्फ्युजनची युती आहे. यांचा सगळ्यांचा डोलारा जो आहे ना, या सगळ्यांचा डोलारा हा नरेंद्र मोदींवरती अवलंबून आहे. बरं का, ही बसवलेली माणसं आहेत सगळी, ह्यातला बसलेला माणूस कोणीच नाहीये. आणि बसवलेला जो माणूस असतो ना, तो फक्त धन्याचा ऐकतो, मालकाचा ऐकतो. त्याच्यामुळे मालक जे सांगेल त्याप्रमाणे काम करायचं, त्या सगळ्या गोष्टी करायच्या. त्याच्यामुळे मला काही त्यांच्या बोलण्याला काही लॉजिक आहे असं मला वाटत नाही. आणि भ्रष्टाचाराच्या गोष्टी तर फडणवीसांनी करूच नाहीत ना. ते बैलगाडी घेऊन गेले होते नाही का अजित पवारांच्या बाबतीत. कालच अजित पवार बोललेत ना. हो, अजित पवारांच्या बाबतीत बैलगाडी घेऊन गेले होते की हे पुरावे आम्ही घेऊन येतोय म्हणून. मग आता म्हणतायत की कोर्टात केस चालू आहे. अरे मग द्या ना ते पुरावे. कसं आहे, आपलं ठेवायचं झाकून, दुसऱ्याचं बघायचं वाकून, या लेवलला आता ते आलेत. तुमच्याकडे काय चालू आहे ते एकदा बघा. मी परवा दिवशीच्या पत्रकार परिषदेमध्ये म्हटलं ना, या देशामध्ये कोणी राजकारणामध्ये सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलेला नाहीये. सत्ता बदलत असतात, काळ ह्या सगळ्या गोष्टी बघत असतो. उद्या ज्या दिवशी हे बदलेल. तुम्ही टार्गेट आहात, मुख्य लक्ष तुमच्यावर, आणि तुम्ही टार्गेट आहात. कशावरती? म्हणजे ही चाटम मंडळी जी आहेत भाजपमधली, ज्यांना तुम्ही चाटम म्हणता, ते तुमच्या प्रश्नामध्येच उत्तर आलं ना. तर जसं कन्फ्यूज आणि करप्शनची युती म्हटलंय. नाही, करप्शन त्यांचं म्हणणं की अनेक वर्ष आपली सत्ता आहे आणि त्याच्यामध्ये सहभागी होते. होय. नाही, माझ्या मनामध्ये असा प्रश्न आहे की त्याने असा आरोप केलाय की 3 लाख कोटीचा भ्रष्टाचार झाला. महापालिकेत तेवढे पैसे असतात? नाही, मी सांगतो. आणि जर एवढे पैसे असतील तर मग हे आमदार 50-50 कोटीला का पळून गेले? ते मला एकच मिनिट. पहिली गोष्ट म्हणजे मला ना त्या गोष्टीबद्दल एक जरा बोलायचंय की तो जो एक चालू होतं ना, 50 खोके 50 खोके 50 खोके. मला असं वाटतं लोकांना नीट समजून सांगणं आवश्यक आहे. हे 50 खोके 50 खोके हा विनोदाचा भाग नाही. 50 खोके म्हणजे 50 कोटी रुपये झाले. 50 कोटी. 40 आमदार म्हणजे 2000 कोटी रुपये झाले. म्हणजे 40 आमदारांचे 2000 कोटी हे कुठून आले, कसे आले? भ्रष्टाचारातून, घोटाळ्यातून. बरोबर की नाही? म्हणजे बँकेतनं लोन तर थोडं नव्हतं ना घेतलं. त्याच्यामुळे कुठच्या भ्रष्टाचाराबद्दल कोणी काय बोलावं?